नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत हॉटेल स्टाईल लेयर वाली चिकन बिर्याणी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपल्याला ते मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तर त्यासाठी इथे मी पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे, ती आपण त्याला लावून घेऊया। त्याचबरोबर दही। आता हे दोन्ही जिन्नस चिकनला चांगले व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत। कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आणि दही लावून घेतल्यानंतर आता आपण त्यात मसाले घालून घेऊया। तर इथे मी गरम मसाला, लाल मिरचीची पावडर, धने जिरे पावडर आणि हळद घालून हे सर्व मसाले पुन्हा आपल्याला चिकनला चांगले व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस चिकनला चांगले लावून घेतल्यानंतर आता हे चिकन आपल्याला 2 तास चांगलं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इथे मी कांदे तळून घेते। कांदे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। ते तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले कांदे चांगले तळून झाले आहेत। तर ते काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बॅचही करून घ्यायची आहे। इथे एका पॅन मध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया। त्यासाठी इथे मी थोडंसं जिरं, बडी वेलची, छोटी वेलची, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्त्याची पाने घालून तेलामध्ये परतून घेतली आहे। खडे मसाले मिनिटभर परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। चांगला सोनेरी रंग येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे। 5-1 मिनिटं कांदा शिजवल्यानंतर आता त्यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि पुन्हा एकदा दोन्ही जिन्नस चांगले परतून घेऊया। कांदा अजून 5 मिनिटं आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत 15 मिनिटं आपण कांदा शिजवला आहे। आता त्यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी लाल काश्मीरी मिर्च पावडर आणि बिर्याणी मसाला घातला आहे। आता हे सर्व मसाले कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिटं मसाले कांद्यावर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। कांदा आणि मसाला परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो ही आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। इथे आपण चवीपुरतं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो लवकर शिजायला आपल्याला मदत होईल। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे। आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। ते वापरलेल्या सर्व जिन्नसांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। इथे चिकन ग्रेव्ही बरोबर चांगलं एकजीव करून घेऊया आणि ते फक्त वाफेवर शिजायचं आहे। आपल्याला त्यात पाणी अजिबात घालायचं नाही। इथे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण राईस बनवून घेऊया। तर इथे एका टोपामध्ये मी पाणी गरम करत ठेवलंय। त्यामध्ये छोटी वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि थोडंसं लिंबू पिळून घालायचं आहे। थोडंसं तेलही घालूया कारण त्यामुळे भात एकदम मोकळा व्हायला मदत होते। थोडंसं मीठ घालून घेऊया। इथे मी अर्धा तास आधी तांदूळ धुवून ठेवला होता, तो आपण ह्यात घालून घेऊया। आता हा तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजवायचा आहे। त्यापेक्षा जास्ती शिजवू नका, नाहीतर बिर्याणी चिकट होते। तांदूळ शिजल्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन चांगलं शिजलं आहे। तर आता आपण गॅस बंद करूया
आणि भाताचा लेयर लावायला घेऊया। तर खालच्या थरावर मी पूर्ण चिकन पसरलं आहे। आता इथे आपण गाळून घेतलेला भात घालून घेऊया आणि तो त्याच्यावर पसरून घेऊया। भात चिकनवर व्यवस्थित पसरून झाल्यानंतर आता मगाशी तळलेला कांदा आपण त्याच्यावर घालून घेऊया। कांदा चांगला पसरून झाल्यानंतर त्यावर थोडीशी पुदिन्याची पाने आणि थोडी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया। इथे मी काही केसर दुधामध्ये भिजवून ठेवले होते, ते त्याच्यावर घालून घेऊया। आता एकदम मंद गॅसवर 15 मिनिटे झाकण लावून आपण त्याला वाफ देऊया। इथे तुम्ही भांड्याच्या बाजूला पीठही लावू शकता, यात तुम्ही काहीतरी वजन ठेवू शकता। आता 15 मिनिटं बिर्याणीला स्टीम दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी मस्त तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।